मी इथं पुस्तकांचं सेट तुम्हाला देणार आहोत. त्याच्यामध्ये एक पुस्तक आहे नशेसे सावधान, व्यसनांपासून मुक्ती, ह्याच्यामध्ये पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्हाला देणार आहोत. ते पुस्तक अवश्य वाचा. चहा कॉफीपासून होणारं नुकसान सुद्धा आहे. आपल्या भारतामध्ये आईच्या पोटामध्ये आपण चहा प्यायला शिकलेलो आहोत, कारण आपल्याला इंग्रजांनी ती सवय लावली आणि त्या चहाचं नुकसान, निकोटीन पॉयझन असतं, त्याची माहिती या पुस्तकामध्ये आहे. कॉफीची, तंबाखू, सिगरेट, बिडीची पण नुकसान आहे. काही महिला बायकासुद्धा तंबाखू खातात, तर तंबाखू खाण्याने कॅन्सर होतो. तिथे बॅनर लावले, ते बॅनर तुम्ही पहा. आणि मुंबई आम्ही कॅन्सर हॉस्पिटलला जाऊन बघतो, तर तिकडे काय होतं, लोकांची घरं विकली गेलेत त्या कॅन्सरच्या उपचाराच्या मागे. तर कोणीही व्यसन करू नये म्हणून हे व्यसनमुक्तीचं एक पुस्तक आहे. आणि दुसरं पुस्तक देणार आहोत, आपले आदर्श. या पुस्तकामध्ये धर्मासाठी किती लोकांनी जीव दिला, प्राण दिला. आता आमच्या बंधूंनी, आमच्या महाराजांनी सांगितलं, छावा पिक्चर कोणी पाहिला का, तर छावा फिल्म एक आलेला आहे, तो फिल्म प्रत्येक हिंदूने बघितला पाहिजे. संभाजी महाराजांनी कसं आपल्या देशासाठी बलिदान दिलं. त्यांच्या हाताची नखं काढले गेले, त्यांची बोटं काढले गेले, त्यांचं चमडं छिल्लं गेलं, त्यांच्या डोळ्यामध्ये शूल भोकले. जेव्हा औरंगजेबाने त्यांच्या डोळ्यामध्ये शूल भोकले गरम करून, तेव्हा त्यांनी डोळे सुद्धा मिटले नाही. तर समोरचा व्यक्ती बोलत होता, डोळे तरी मिटा. ते बोले नाही मिटणार, तू भोग. जीभ खेचून त्यांची बाहेर काढली, पण त्यांनी धर्म बदलला नाही. औरंगजेब म्हणत होता, तुम्ही मुसलमान व्हा, आम्ही तुम्हाला सोडून देतो. शिवाजी महाराजांच्या सपूतांनी धर्म बदलला नाही. पण आपण हिंदू आता काय झालेलो, कोणी थोडंसं लालच दिलं, थोडंसं पैसा दिला, थोडंसं घरावर पत्रे टाकले, मुलांची फी भरली, जरा घरात थोडंसं राशन आणून भरलं की आपण आपला धर्म बदलायला तयार होतो. आपला धर्म सोडू नका. हे बाकीचे जे धर्म आहेत ते दरिद्र धर्म आहेत, आणि सनातन धर्म हा महान धर्म आहे. आपल्या धर्मामध्ये किती सण आहेत, किती वार आहेत, किती काय आहे. एवढं सगळं असताना आपण दुसऱ्याचं हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मुलांना इकडे बघा, इकडे बघा, कसं करतो तसं करा. पक्षाचा घेऊया. देवाकडे चाललोय आपण. देव आपल्याला बोलवतोय. संत येते घरा तोच दिवाळी दसरा. आज पुढचे बापूजी या कार्यक्रमाचे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला धर्म का मार्ग रोग शोक संहार, भजे जो भक्ति भाव से शीघ्र हो गया पार. जो भी शिवाम शिवाम
आणि छोट्यांना पुढे जाऊन द्यायचं असा हा कार्तिकेय भगवंताने केलं. आता ज्याप्रमाणे गणपती बाप्पाने वडिलांचं पूजन केलं होतं त्याप्रमाणेच आपण इथे आता मातृपितृ पूजन करणार आहोत. ठीक आहे. ओम श्रोभ्यो नमः. ताट बसा, डोळे मिटा, तोंड बंद, नाकाने भरपूर श्वास घ्यायचा. घ्या 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 श्वास घ्या. त्वमेव सर्वं मम देव देव. आरती करा आई वडिलांची. डावे वजन वर, उजवे वजन खाली. सर्व तीर्थमयी माता, सर्व देवमयी पिता, ओम सर्व देवमयी पिता. आरती करत राहायचं, ताट खाली ठेवायचं नाही. हरती सुख देती, दुःख हरती, पालनहारी तू. सर्वजण बोलूया. ओम जय जय माते पिता. भाऊ दे डोळ्यातून अश्रू. निघ जाऊ सगळं शिकवतो द्या. थांबू नका, डोळ्यातले अश्रू नाही मागून नाही एवढे आई हे बा. छान वाटला. अजून एक ह्याच्यामध्ये पुस्तक आहे दिव्य प्रेरणा प्रकाश. आमचे सद्गुरू बोलतात हे पुस्तक जर 5 वेळा आपण वाचलं आपलं जीवन बदलून जाणार. तर युवा जे आहेत, जे 12 वर्षाच्या पुढची मुलं आहेत, ते शिक्षण घेत आहेत, 25 वर्षापर्यंतच्या मुलांनी मोठ्याने सुद्धा वाचलं तरी चालेल. तर हे पुस्तक 5 वेळा जरूर वाचा. जीवनामध्ये परिवर्तन होणार, नक्की होणार. कारण माझ्या सद्गुरूंनी 8 करोड लोकांचे व्यसन सोडवलेले आहेत. 8 करोड लोकांना सत्याच्या मार्गावर चालणं शिकवलेलं आहे. चोरी बेईमानी करू शकत नाहीत आशाराम बापूंची भक्त. तंबाखू सिगरेट व्यसन करू शकत नाहीत, कारण बापूंनी बदललेला आहे. आणि हा बदल भारतामध्ये पूर्ण घडला पाहिजे म्हणून आज हा प्रयत्न आहे. म्हणून आमचे बापू सर्वांकडे तुमच्याकडे आम्हाला पाठवतात. आणि अजून ह्याच्यामध्ये एक लहान मुलांसाठी संस्कार सरिता पुस्तक आहे. हे पुस्तक तुमच्या मुलांना वाचून दाखवा. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी लिहिलेल्या आहेत. कारण हा 4 तासाचा कार्यक्रमामध्ये आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही. सकाळी सूर्याला जल द्यायचं असतं, 5 तुळशीची पानं खायची असतात. तुळशीची पानं खाण्याने बुद्धिशक्ती स्मरणशक्ती वाढते, आपलं आरोग्य चांगला राहतो, 800 प्रकारचे रोग होत नाहीत. अशा अनेक गोष्टी या पुस्तकांमध्ये आहेत ज्या 1-2 तासामध्ये तुम्हाला सांगणं शक्य नाही. म्हणून ही पुस्तकं तुम्हाला दिली जाणार आहेत. आज भंडारात जे काही मिळेल तुम्हाला ते 4 दिवसामध्ये तुम्ही खाऊन संपवाल. पण ही पुस्तकं जर तुम्ही वाचाल तर तुमचं जीवन पूर्ण बदलून जाईल. म्हणून ही पुस्तकं अवश्य वाचा. आपल्या धर्मामध्ये राहा, आपल्या धर्मावर गर्व करा. प्रत्येकाने छावा पिक्चर हा पहा आणि प्रत्येकाने हे हमारे आदर्श, आमचे आदर्श हे पुस्तक अवश्य वाचून घ्या. हरिओम. हरिओम. आज इथे आमच्या या निळज आदिरोडमध्ये जो काही हरिओम कार्यक्रम ज्या आपल्यासाठी पुण्यावरून मुंबईवरून ज्या लोकांनी ज्या पद्धतीने कार्यक्रम जो आपल्या जायला कारण करण्यात आलेला आहे त्यांना मी प्रथमतः देतो. वाढवतोय आमच्या जी काय धर्मान लोकांना आणि 4 शब्द धर्माचा विषय सांगतो आणि त्यांचा ऐकून दुसऱ्या धर्माचा प्रयत्न करतात. ही जी गोष्ट ज्या आपल्या बापूंनी आदर्श वाटतो की या मुलांचा त्या आई बापा वडिलांची सत्कार समारंभ पुस्तकाची सेवा जी आहे, आम्हाला या कुठलाही कार्यक्रम असला तरी आम्हाला तो या आयसी पद्धत ही आम्हाला करायला भेटत नाही. पण ह्या कार्यक्रमात चांगली मुलं आई वडिलांना जो कार्यक्रम आहे ह्या पद्धतीने आम्हाला सहकाराची पद्धत ही आज चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाला दिवसामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने जावा, आता दिवस सुधारावा याची मी आपल्या हरिओमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना महाराजांना विनंती जातात. आणि ह्याच्यावर काय आहे ते सगळं वाचायचं आणि वाचायला लावायचं मुलांना. जोरदार टाळ्या वाजवा आजींसाठी. हा.